हॅलो. तर आज आम्ही बनवणार आहे पावभाजी. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बटाटा, फुलकोबी, शिमला मिरची आणि वाटाणे. तर हे सगळं उकळून घ्यायचं. इथे कुकर लावलंय आम्ही. तर आता आपण हे छान असं कुकरमध्ये लावून घेऊ आणि 1 ते 2 शिटी होऊ देऊ. तर आमच्या मावशी बनवत आहे छान पावभाजी त्यांच्या हातची. तर हे बटर आहे. हे थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यात बटर पण. काय टाकलं सांगा. अद्रक, लसूण आणि कांदा. अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे आणि त्यानंतर कांदा टाकते. कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं. आता टाकत आहे टमाटे. हे 10 मिनिटं थोडंसं झाकण शिजून द्या. आता छान हे टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहे. कांदा आणि टमाटे हे असं छान शिजलं आहे. आता आपण त्यात तिखट टाकू. मसाला, हळद, जिरे पावडर, पावभाजी मसाला. हां ठीक आहे. आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, आवडीप्रमाणे. त्याला जास्त तिखट लागत असेल तर 2 चमच टाका. आणि धने पावडर लाल तिखट सांगते 1 चम्मच. 1 चम्मच घ्या. 1 चम्मच घ्या. मीठ चवीनुसार. तर आता इथे आपले सगळे व्हेजिटेबल छान असे शिजले आहे. तर त्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने करू शकता थंड झाल्यावर, आणि हे स्मॅशर भेटतं त्याने पण करू शकता. मिश्रण सगळं हे मसाल्यात टाकून दिले. बस प्रकारे एकत्र घेऊ असं मिसळून घ्यायचं. थोडासा पाव मसाला वरतून टाकायचा आहे आणि थोडंसं बटर पण टाकायचं आहे. आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकून द्यायची. आणि 10 मिनिटं शिजून द्या. आपली पावभाजी रेडी आहे. तर आता काय चालू आहे? बाकीची तयारी रुपेश करतोय. काकडी, कांदा, लिंबू. त्यानंतर मास्टर शेफ रुपेश पाव गरम करत आहे. व्यवस्थित कडक 2 पाव.
तुम्हाला आमच्या मावशीची हातची पावभाजी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आमची पावभाजी रेडी आहे आणि आम्ही खायला सुद्धा. ताई आणि समृद्धी पहिल्यांदा खाणार आहे. माहीत नाही त्यांना आवडेल की नाही, बट लेट्स सी.